गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर समाप्त। उपचारासाठी रुग्णालयात दाखल। शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रमुख मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन अखेर 5व्या दिवशी समाप्त झाले। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज बुलढाण्यात येऊन तुपकर यांची भेट घेत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि शासनाच्या वतीने सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। सरसकट आणि कोणत्याही अटी शर्तींशिवाय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी 17 जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते। आंदोलनादरम्यान जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। विविध ठिकाणी भाजीपाला रस्त्यावर फेकून निषेध आंदोलन करण्यात आले, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका संतप्त तरुण शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले होते। दरम्यान उपोषणाच्या 4थ्या दिवशी तुपकर यांची प्रकृती खालावली होती। वैद्यकीय तपासणीत त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी धोकादायकरित्या कमी झाल्याचे आढळून आले। अशक्तपणा, चक्कर येणे आणि तीव्र डोकेदुखीची लक्षणे दिसून येत होती। डॉक्टरांनी हायपोग्लायसेमियाचा धोका लक्षात घेऊन उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र तुपकर यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता। आज 5व्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली। त्यांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील असा शब्द त्यांनी दिल्यानंतर तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले। यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आणि ठोस निर्णयाची अपेक्षा आहे, मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा रस्त्यावर उतरू। अन्नत्याग आंदोलन समाप्त झाल्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे रविकांत तुपकर यांना पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर। अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो। आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले। त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे। तुपकर या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले होते। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। मी त्यांना विनंती केली की गेले 5 दिवस आपण उपोषणाला बसलेला आहात। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्याला या ठिकाणी आहेत, क्रिएटिन त्या ठिकाणी कमी होतंय। त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि रवी भाऊंचं म्हणणं होतं की आता इथे तरी प्रश्न सुटणार नाही। मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईलाच या आपलं प्रतिनिधी मंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेने एक बैठक करून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण ज्या मागण्या आहेत त्या आपण तिथे ठेवाव्यात, मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मित्राचे CEO आहेत प्रवीण परदेशी, ज्या समितीचे कर्जमाफी समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, प्लॅनिंगचे असतील, हे सगळे सेक्रेटरी त्या ठिकाणी असतील, वरिष्ठ अधिकारी, आणि त्यांच्यासमोर बसून आपण आपल्या मागण्या ठिकाणी मांडूया। ज्या ज्या शक्य आहे ते करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यावर आपण निश्चित योग्य असा निर्णय त्या ठिकाणी करू। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाण आहे आणि म्हणून माननीय देवेंद्रजी आहेत ते अतिशय सकारात्मक आहे। आमचं सरकारच उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमच्या ताई असतील, पवार ताई, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सकारात्मक आहोत। शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे आणि यावर्षी तर दुष्काळी वर्ष आहे। एल निनोच्या प्रभावामुळे थोडा पाऊस कमी पडणार आहे आणि मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे। त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे। म्हणून मी रवी भाऊंना आता विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांच्या ठिकाणी आभार मानतो।